बसून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवराय सोलापूर जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही. आता कार्यक्रमच झाला असं नाही. सोलापूरची जनता बघितली, काही काही जण तर बघत बी नसतं बा, त्याच्या डोळ्यात चटणीच गेली असं. मी सांगितलं होतं त्यांना, फक्त तुम्ही आमच्यात, मी सगळ्यांना दिसतोय शांत बसा, आणि नाही दिसलं काय करता मग. ऐकून घ्या, लाखानं लोक सकाळपासून थांबले तिथे. इतका पाऊस आला तरी सोलापूरचे बाजार हल्ले नाहीत. आणि मी बी तुमच्या रक्ताचं पोरग आहे, मी बी हाणत नाही, येऊन दे मुसळधार. सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मुंबई, कोकण एक नाही. यांनी आपल्या दुश्मनी असल्यासारखं पेरलंय. आपल्यात काहीच, ऐका ना, एक मिनिट ऐका ना, नाही दिसलं तरी चालन. काय त्यातलं कितीत ना सोलापुरात साग्यामुळे खवळलंय. तुम्हाला काय होईल दिसणार नाही, नका दिसून देऊ. मग आवाज येतो थेट दिल्ली बोल. पण हे दाखवते जरा कोणाला, सोलापूरची उसळलेली लाखानं गर्दी बघायला बी कोणतरी पाहिजेत ना. बघू द्या त्यांना सोलापूरने कशी जिरीली सगळ्याची म्हणून. यांनी आपल्यात भेट केलाय. माय बापावर सातत्याने समजून घ्या, विषय आपला कुठं आलाय. नेमका मराठा कशाच्या आधारावर घेरलाय. मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, फक्त शांत बसा. एक 15 मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केलं ते मी सांगणार आहे. तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल, नका दिसून देऊ. आपल्या अस्तित्वाला हात घालायचं काम या लोकांनी आता केलं. ज्या वेळेस समाजावरती, जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभा राहतं, तुम्हाला उभा राहायचं जरा, आणि चला बाहेर, वचवच करू नका. उभं राहू दे उभा. तुला काही ताण आहे का? तुला दिसतंय ना उगत आरडाओरडा. एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखान लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही. त्यांना बसायचं नाही, उभा राहायचं. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांना पहिल्यापासून उभा राहायची सवय आहे, कारण ते राजकारणातले. हे कवाच खाली टेकणार नाहीत, कारण यांना मुळे आता झालेली. या राजकारणाचं मुळे आता उठिलंय बी, जिरीलंय बी मराठ्यानेच. त्याच्यामुळे यांच्यात पुढं टाइम घालता आपला खाली बसन वर बस म्हणण्यात. आता पुढं बसायचं हे 2024ला मराठ्यांनी ठरवायचं. माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. मायबापावर तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तू समाजाचं काम करू नको. मग इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतोय. माझा समाज संकटात सापडला.
ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं. मी इमानदारीनं काम करतो. मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही, हे सगळ्यात मोठं यांचं दुःख नाही. मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं. यांचं म्हणणं आहे, हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबापावर तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे. माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे. माझ्या समाजाला स्वाभिमान आहे. त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजेत. इतके हरामखोर अवलादी. मी ठरवलं आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले. मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं. मग त्यांनी सुरू केलं. त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लईच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठा दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना, पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गिनीना. मग एक काम करा, याला बदनाम करा. नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक वेळ लागा ना. मी इकडे बोलतोय, तुम्ही तिकडे कोणकडे बघत आहे. असं म्हणजे मराठ्याचं समजा 4 बाजून लक्ष असतं बा. कोण कोणा येतो भोगाच तिकडे टीव्ही लावलेली. मला मिळत लागणार तिकडे कोणतं भिताडाकडे बघत आहे, कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत आहे. आयला चांगला माणूस होता राव तो. त्याला काय झालं काढू आणि माया नादी लागलं. अरे ह्या ग्यामुळे कुठं कुठं चावल बस खातीच सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून येईल. का बरं? मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणे खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो, तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर. त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो. एक तर मी बोललेच नाही आणि आला तरी तो मला काहीच बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते तर तो काय बघतो. त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमीतला नाही. तू काय माझ्या नादी लागू नको बाबा, माझी विनंती आहे. मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय आहे ते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो.
तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. तुमचा कसं तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं. तुमचं नातं एका रात्रीत जुळलं कसं काय? तुमचा कसं काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा आहे आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणते क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला काही कळत नाही. बरेच जण म्हणतात ही चौथी नापाशी पण कसं काय मुंडकर पाय देऊन भागरीला तुम्हाला दिलं की नाही? मराठाला आरक्षण उलशी का व्हाय ना बाबा, दिलं की नाही? राहिलेला मी पुढच्या झपक्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पाळलेच म्हणून समजायचे सगळे. एकदा मोकळ्या म्हणून सांग का बरं, पाडायचे का रे सगळे? बदलणार नाहीत ना डबल. बघू मग 29 तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं, ते पाडायचे का उभा करायचे. आणि उभा केलं तर निवडून तर द्यावं लागतं बरं का. त्यानं आपल्याच गरीबाचे 50, 100. अरे आपला हक्काचं कोणी नाही रे तिथं म्हणताय. तिथं छगन भुजबळ आहे. ते 15 दिवस झालं पुढे गेलं बनू. अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे. इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला, त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. कोणत्या मतदारसंघात आले तिकडे त्याला घेऊन? छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा. छगन भुजबळला जो नेता प्रचाराला नेईल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं. मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कसं असतो आपला म्हणून. पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडा, मी एकदा पाडो म्हणलो, पाडा म्हणलो बरं का, तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो. मला कुठं भेटलं की मुसलमान म्हणायचं पाडो. एवढं फार म्हणलं पाडो तर पाडो, पाडो पाडो सगळं. कारण मग आपलं तसंच असतं. मग हिंदी तर मग जमत नाही बरं का. मी शिकवतो हिंदी, कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. आता काय चालू घडे मामा तर म्हणलं नाही. एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा. बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या बारीने. मराठ्यांना खेटल्यावर काय होतं एकदा बघूचा. मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो. मी कोणाचं काही घेत नाही. मी ना कोणाचे पैसे घेत नाही, ना कोणाचे पद घेत नाही. माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन
उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही. आम्ही तुमच्या दारात आलो नाही. आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय. समाज कामधंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज 1 वर्ष झालं लगातार लढतोय. आम्ही तुम्हाला कधी काही बोललोच नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, त्यांना मराठे म्हणते, यांच्या नादाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. शहाण्णव कशाला म्हणते? आम्हाला नुसत्या शहाण्णव भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे. जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठे शहाण्णव म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याला शहाण्णव म्हणलं जातं. तू कोणता रे शहाण्णव आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी घे तुला त्याच्यात? बरं तुम्ही शहाण्णव तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणला माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण्णव मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता माऊलींवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या. मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथे दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत. त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीये. रक्ताच्या थारोळ्यात किंकळणाऱ्या आमच्या अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता माऊल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा, तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाली नाही. त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल? ज्यावेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजे. हे आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे.
इथून पुढे तरी समाजाच्या बाजूने बोलावं. आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो, जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने, नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठं केलं, चारही सांगतो आम्ही, तू 4-6 झाले तर संख्या घटत असते, पक्षाची वाढत हो. एकाचे 2, कोण कोणाला, कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे कोणाचेच कोणाला मिळाले, त्यांच्यात त्याचा पचका झाला. कुठून का आवाज येतो नाही? मराठ्याची पुट्टी अशी, त्यामुळे या मुंबईला जायचंच नको म्हणतो. ते म्हणतात मुंबईचा. व्यवहारानंतर ठरलं तर अवघडच होतो. आई डोक्यात नाही आधी तर येते का धोरणाला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी म्हणून आंदोलन टिकलं. आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली, कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची. तुमची शान कधीच जाऊ देणार नाही. म्हणून संयमाने चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोरड माणसच नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका म्हणलं असतं का नाही. आपण संयमी, आपलं कसं आहे, आपला दम्माने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहिती मी काय करतो, आमच्या बदनापूरच्या बी माहिती मी काय करतो. माग लागलो अर मग सुट्टीच नाही आपल्यापेक्षा. मग ते कोणाचं असो, ते राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, ना तिकडे भाजप असो, ना तिकडे काही असो, आपला बाप मराठा समाज. ते पक्ष किती येतात माहिती, ते तिकडे जातात, त्यांच्याकडे आता 3-3. आता तिकीट द्यायचं एकाला द्यावं लागेल ना. पाऊस लागा लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत, निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशा दे, मग जात मोठी करणार. त्यांचा स्वार्थ कशा दे, किती येते बोजारे एकदा येणारच नाही. काय म्हणजे तो पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप. आता मराठी काहीच येऊन देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3-3, त्यातले अर्धे येतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं, आमचं काय होईल? मला काय माहिती तो काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो, त्याला पडितच आहे. त्यांच्यातच चुकलंय. तिकडे वाटायच्या आधी आपलं साधलं. मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो, एकच द्या. एकच द्या. आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहेत. एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार, नाही तर सगळ्या गाडीतले उमेदवार. कारण माझ्याकडे एक जण आलता, तो म्हणला एवढे बार माझ्यावर ध्यान ठेवा, मी पक्का निवडून येणार. म्हणला आमचं 29 तारखेला ठरणार आहे, नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं, नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग यापर्यंत ध्यान ठेवा बरं का, मी येऊ शकतो. त्याच्याच गाडीतली. तेव्हा मला त्याच्या गाडीत उभं आल तुम्ही बसून याचा अर्थ का त्याच्या मागं नाही मी. त्याचे बघायला नमुने मराठीचे. एक द्या, एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली,
मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पॉवरची बनवायची असली तर उमेदवार एक जण एका ताकदीनं निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2, 4, 5, 6 जण जर इच्छुक असले, इच्छुक असावं नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असला पाहिजे. पण समाजात जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहायला, याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही, तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला. कारण माया भोवतीशी दिलशी उमेदवार कोणी म्हणतो एवढे बार मी लय फिरलो माझ्या संग देण राहू. आता तुमच्यावर सगळ्यावर देण ठेवतो मग मी काय करू. मला ही भूमिका नाही आवडत. समजून घ्या ही गोरगरिबांची लाट आहे. या लाटीत मराठ्यांना वाटतंय आपल्या लेकरात जात मोठी होणार. धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकर मोठे होते. दलित मुस्लिम बांधवांना वाटतंय एवढीच संधी गरिबांची लाट आली. 12 बलुतेदारांना वाटतंय मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा, काहीही होऊ शकतं. फक्त विचार ठेवा, एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा राहा. जर दिला तर न तुम्ही म्हणता झालं काय सुरू. 29ला ठरवायचं तुमच्या साक्षीने. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थितीत. माझ्या विरोधात तर इतके उठिले. परदेशी एक झाला, त्याच्या आधी एक होता, एक मावशी तीच बोलत होती. ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का. मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली. जातीचा संसार मोठा करणारे, जात मोठे करणारे लोक आता कमी राहिले. ते सांगतील त्या पद्धतीने त्यांनी कामं सुरू केले. माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान, सोलापूर नगरीतून तुम्हाला हा जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडा सुद्धा नाही. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलंय, माझ्या विरोधात सुरू केलंय. त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडण्यासाठी. त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. तुम्हाला नाही मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची. जात आपल्याला सांभाळणारी, पक्ष सांभाळणार नाहीये. यात भाजपातल्या काही लोकांना चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलंय. आता तरी शानेवा खूप दिवसानंतर समाज एकत्र आलाय. समाजाच्या विरोधात जाऊ, समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध घालण्याचं काम करू नका. घरी झोपून राहा, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका. या समाजाचे तळतळ जाणार. हा मराठा समाज कष्ट करून लेकर शिकवतोय. या मराठा समाजाने कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला. गुडघ्याच्या चिखलात शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजानं. 1-1 रुपया जमा करून आपले लेकर शिकवले. मराठ्यांच्या आईबापानं स्वप्न बघितलंय माझं लेकरू अधिकारी होईल, माझी मुलगी अधिकारी होईल.
मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती आहे. या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा. वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकरं शिकवले. ऊस तोडलाय. या मराठा समाजाने हमाली केली. या मराठा समाजाने लेकरं शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवला. ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय. ट्रॅक्टरवरती लोकांचा ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वॉचमॅन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो. आलेल्या पगारातून लेकरं शिकवतोय. शहरातल्या मराठ्यांना काही काही घरदार राहायला नाहीयेत. भाड्याच्या खोलीत राहून आपली मुलगी शिकवायला लागला. मराठ्यांनी गावाकडचे घरे विकलेत. मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाचे आईबाप दोघे शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे भांडे घासायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणा व्हावं. मी शेवटचं तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो, माझ्या समाजाची तळमळ व्हायला जाऊ देऊ नका. तुम्हाला काही आमिष दाखवला असाल, तुम्हाला काही पद देऊ म्हणले असते, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. 1% हुकल्याने लेकराचं रडणं तो बघत नाहीये. 1% हुकल्याला लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा. नका रे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ. माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळलंय आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळलंय ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांची. तुम्ही आमचे रक्तामासाचे माझ्या मराठ्यांचे बेमान नका हो. या देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले. त्या अभियानात सामील होऊन मोगम आंदोलन नका करू. मराठ्यांना आरक्षण 100% विसरून मिळतं, फक्त तुम्ही दम धरा. मुंबई जाऊन तुम्हाला जॉब विचारण्याची काही गरज नाही. तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काही गरज नाही. मराठ्यात दम आहे प्रत्येकाला जाब विचारण्याची. जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जाब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून कचुऱ्याला धरून यांना जाब विचारण्याची ताकद तुम्हाला. तुम्ही फक्त बाकीचे दमधरा बुळबुळ करू नका. तुम्ही मराठ्यांचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोला, बुळबुळ करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उपचार तुमच्यावर करावे लागणार. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुन्याचं, सगळ्या दुन्याचं, पागल टकोऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहीत झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलंय, तुम्हाला माहीत झालं का? नाही. मराठ्यात त्याचं काही माहित नसतं. मराठ्यात देणे घेणं नाही तर तिकडे काही होईल. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केला जाईल. घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात. बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ
काल परदेशी बी काही बोगस जाती आत घातल्या, आता 2-3 जाती घातल्यात. या 2 दिवसात आपल्याला समिती, आयोग, आपल्याला लिखापडी, अभ्यास, वाचन, तर आरक्षण यांनी काल 2-3 जाती घातल्या. कोणाकोणाला इमानदारी सांगा बरं. झोपा, नुसतं झोपा, काहीच माहित नाही तुम्हाला. माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळ केलं यांनी. 16% आरक्षण डोळ्यात गेला आपलं. आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीये. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला, तरी 50% आता आरक्षण नाही दिलं. आत्ता तरी शांत बसा. नुसता पक्षाचा नेता जगवा तुम्ही, त्यालाच मोठं करा. स्वतःचे लेकरं मारून टाका, स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका. हे सगळं बोगस आरक्षण खाते. यांनी सगळ्या चोट्या टोळ्या जवळ केल्या. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच्याजवळ, डाका टाकणारा त्याच्याजवळ, चालता चालता रेल्वे रुकणारा त्याच्याजवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्याजवळच. म्हणजे पाकिट मारापासून, भुरट्यापासून, मोठ्या दरोड्यापर्यंत जवळ. महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ त्याच्याजवळ, 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ. म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे, आपण नाही बाबा कोणाचं नाव घेऊ. आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो. कसल्याचं नाव नाही घेत आपण. ज्याची गिनतीच मराठीचा डायरेक्ट नाही त्याचं नावच नाही घेत. त्यांची वळवळ काय असते तर त्याला कळलेली आहे. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं म्हणून जरा वेचन म्हणत नाही मी कवाच. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा ही कचका कळालेला आहे सगळ्या. बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ, मुकादम टोळे मुकादम त्यो. आणि त्यांनी 50 गोळा केले तर ते माझ्याविरोधात बोलत. अरे तुम्ही एक मायबापावर एक विचार करा. अरे मी केलंय का इतकं माझ्याविरोधात बोलत आहे. तुटून पडले. बरं ते झालं तिसरी टोळी तयार केली. ते आता ढाकू माको नाही का देऊ दहीहंडी ढाकू मको देऊ. एवढा दिसतो बा देऊ, एवढाच आहे. मग आता जवळ भाक्याला माझ्या गुडघ्याचं वाटीलाच लागतो का गाडी. डोकाडावर पॅन्ट फाटलेले ठिगळं शिवलेली ती पॅन्ट आणि ते ढाकू मको तेव काहीतरी म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आणि तुम्ही यांना मुंबईत डांबरेर भेटलं हे काय करते तुमचे. मी म्हणतो एवढे चाळे करायची फडणवीस साहेबांना काही गरजच नाही. सगळ्यात सोपं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतं. पण आडवा चालला तर मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचं. आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीत, बस करा जरा आता. नेत्यांचं उद करायचं बंद करा. 10 वर्षात मराठ्यांचे 90% पोरं तुम्हाला सुशिक्षित बेकार आणि बेस्ती झालेली दिसतील. या पापाचे धनी तुम्ही बनवू नका. तुम्ही जर नेत्याचं आणि पक्षाचं उद करत राहिला तर तुमच्या डोळ्या जगता तुमच्या पोरांनी आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागणार. समजून घ्या माझी तळमळ आणि तळतळ. खोल जाऊन विचार करा. परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका. वाईट परिस्थिती मराठ्यांवरती, मराठ्यांच्या पोरांच्या आत्ताच हाल चालले. तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिला तर आपल्या लेकरांचा वाटोळ होईल. तुम्हाला फरक सांगतो. ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले, पक्षाला नाही. थोडे भानावर या मराठ्यांचे लोक. तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे, पक्षाला आणि नेत्याला नाही.
हा, यातून तुम्हाला आणखी एक सूट देतो. आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळून द्या, तुमच्या पोरांना आरक्षण मिळून द्या. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात करा, आमची काय हरकत नाही. पण त्यांच्यासारखं वागायला शिका, पर्याय नाही. मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करणार. त्यांना काय करायचं करू द्या. आता त्यांनी ठरवलं मला घेरायचं, मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलं. चारही बाजून यांनी टोळ्या उभा केल्या, पण मी काय यांना हरत नाही. आणि तुम्हाला शब्द आहे, या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझं शब्द आहे. कारण तुम्ही एवढ्या ताकदीनं जमलात की कोकण बघा नुसते मराठीचे. इकडच्या कडेला आपली नजरच पुरत नाही, इतक्या लांब आहे. इकडं तर काय दिसत नाही, इकडे बिल्डिंग आहे. इतक्या ताकदीनं सोलापूरचा मराठा जिंकलाय, इकडे फुले. हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या रॅल्यात एकही मराठा आता घरीत बसणार नाही. तुम्ही पुन्हा वातावरणानुसार तुम्ही पुन्हा सांगितलं, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण भेद नाहीये. आम्ही सगळे करोडो मराठी ते सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्राला सिद्ध करायला. यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, किती बिट्टोळे येऊन द्या बरं, मी बिट्टोळे मुकदाना दमाच्या बापाचा बाप याला झोपितो, त्याच्यावर सोडितच नाही मी. फक्त तुम्ही सातन आशीर्वाद असंच मागं ठेवा. तुम्ही जर असे पक्के राहिलात ना, यांना पाणी पाजिलच म्हणायचं नाही गटारात. दुसरं तिसरं नाही. आणि मला काय व्हायचं नाही, मी खरं सांगतो, हे दाटून म्हणतात मला. आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणलेत मला. ते म्हणले हो काय म्हणले, देवेंद्र फडणवीसचा काय मान त्याचं नाटक. हा, देवेंद्र फडणवीसचं माझं नकली भांडण असं ते म्हणले. आणि सोलापूरलाच म्हणले वाटतं. इथून ते फक्त नांदेडलाच गेले. इथून नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस येतेच आहे याचा धंदा. मी नेमकं आहेच कोणाचा म्हणून, कोणालाच मी मिळाला ना, मी कोणाचा माणूस. यांना महाकोड उरगडूच शकत नाही, तर हे पडलेले असते. कारण मी कोणाचा आहे, फक्त मराठ्यांचा. आणि माझा मालक फक्त मराठा, कोणीच नाही. आणि कोणाला गिनीत नाही. आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात. तुम्हाला वेळ आहे का 10 मिनिटं आणखी? 10 मिनिटं जास्त नाही. मला लय वेळ बनवत आहे. मला खाली उतरताना सुद्धा कमराला धरायला लागतं. मला सलाने काढून आणले, त्याच्यामुळं मला तुम्ही दिसला की मला दुखणं कळून जातं. मराठा दिसला तर माझ्या शक्ती. यांनी मी कोणाचा यांना पुढं नाही शिकू शकत. मी मराठ्यांना जर मायबाप मानलं, आणि मला गाडी हाय कुठं डिझेल टाकायला टाकी तू कुठं, मीच लोकांच्या गाडीत बसतो. माझ्यापाशी गाड्याचे नंबर लागलेत, नंबर किती नशिबाने मग मी म्हणून महामालक यावे. महामालक 123 गाव आहेत गोदापट्ट्यात. आणखी गाड्याचा नंबरच नाही आले बऱ्याच जणांचे. त्यांच्याच भांडणं खेळत येते. तेव्हा तूच आमच्या बसतो आहे गाडीत, आमच्यात बसून एखाद्या.
मी म्हणलं नको बसू, तो या गाडीत नको बसू, मला जर तो या गाडीत बसेलच गाडी मोडत नाही भेटेल मला बसेल. कारण मराठीत माणसं असे ढकले तर गाडी सकट इतकं खड्डे पडत आहेत तिला. आणि मग त्यांनी एकदा गॅरेज नेऊन लागले ते म्हणतो पार्टच भेटत नाही. म्हटलं होतं पार्टच भेटणार नव्हतं. म्हटलं तुला म्हणलं होतं मी, मला नको गाडी देऊ. तेव्हा ते इथून पुढं नाही द्यायचो. कारण ते गाडीत नीट नाही झाली. ते काय करतो तू आता, इथं गाड्याचाच नंबर लागा ना. आणि हे डिझेल टाकते कशात माझे. आणि काय काय तर माझ्याकडूनच ते गाडी आणून घालते. मी आधी वापरून बघत असतो त्या डिझेल टाकलेलं आहे. तर मोकळे आणून घातलं तरी टक्के तू काय. मला जर इमानदारी सांगतो तुम्हाला, मायबाप मानतोय तुम्हाला मी, तुमच्यासमोर एक शब्द नाही फटावला. मला जर ठरलं माझ्या सांगच्या गाड्यावाल्याने याला इथंच सोलापुरात सोडून जायचं, तुम्हाला सांगतो मी इथून आंतरवली जायचं तर 1 रुपया घेणं माझ्या. नाही ती भाग नाही, तुम्ही आहेचा भाग नाही. एक बोलण्याचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, रिअल परिस्थिती. कारण यांचे करोडो रुपये आणि यांचे पद सुद्धा या मराठ्यांच्या स्वाभिमानापुढं. आणि मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी घाण ठेवणार नाही, माझं सुद्धा नाही. स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे अवलाद माझं. मी मोडून पण खरंच वागणार, पण मराठ्यांची शक्ती वाढवल्याशिवाय मी हटत नाही. मग यांनी मला उद्या गोळ्या घालू द्या, हसत मरण, पण ओबीसी तर मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी देत नाही. मग कोणी बी येऊ द्या, कोणी पण येऊ द्या. मी याला सगळ्यांनी केलं. फक्त तुम्ही हटू नका, तुम्ही साथ सोडू नका. यांचा बुकटाच करतो मी, त्याची काळजीच करू नका तुम्ही. फक्त सातत्य ठेवा, सतत बाहेर यावं लागणार. आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आवाहन करतो, जर 29 तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आवाहन करतो, जर 29ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा. गोरगरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस यायचे दिवस आलेत. एक फुटेना फक्त उभा. मुस्लिम असन, धनगर असन, दलित असन, बारा बोलतेदार असन, लिंगायत समाज असन, कोणताही समाज असू दे, गोरगरिबांची लाट आली, पायाखाली तुडवाची राजकीय नेते वेळ आली. जर 29 तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचे तर गोरगरीब सगळे एका बाजूला उभा राहा. तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. काळजीच करू नका. आणि मराठ्यांनाही सांगतो, या सोलापूर नगरीतूनच सांगतो, काय झालं रे, आरक्षण भेटलं काय मागच्या कडे, गप्पा सावून शिकरायला. मराठ्यांनाही सांगतो, एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा. त्याचं कारण आजच सांगतो, दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून 100% मतदान करायचं. तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं, त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण मतदान करा. त्याने जर तुमचं काम नाही केलं, तुम्ही त्याला बोलायचं माझ्याकडे यायचं. त्याला फक्त मयच भाषा कळते, मी आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. मी कथा आजकाच गोळे लावून काम करून घेतो तुमचं, त्याच्याकडून तुम्ही काळजीच करू नका. फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा. एक माणूस दिला की तोच आपला समजायचा. आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत, ते कोणत्या तरी पक्षासाठी करता असं समजायचं. त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. दुसरं काम, यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. हे सोलापूर नगरीतूनच सांगायलो मी. जर 29ला ठरलं तर, नाही ठरलं तर पाडायचं. दोन्ही सोपंच आहे आपल्यासाठी, काही अडचण नाही. मी या 15 दिवसात बघतो कसे समीकरण जुळतात. जुळलं तर ठीक, नाही जुळलं तर पाडापाडी. पाडापाडीच दिले माझे. पाडापाडी कोणालाच झोप येत नाही. त्या दोन्ही उमेदवाराला वाटतं कोण निवडून येईल बुवा आता. ते उमेदवारालाच एकामेकाला फिरते. तो कसं काय, ते म्हणतो मग तिकडा कोपऱ्यात बेकार येवा, ते म्हणतो मा इकडा कोपरा पण कडे गेला जाईल. मग म्हणजे इतकी पाडापाडीत भजी ते डेंजर. दुसरं काम करायचं आहे, मराठ्यांनी 100% मतदान करायचं. त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी नोकरदाराने नोकरी नाही द्यायची. काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं. व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही. वारकरी बांधवांनी
त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही. राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नादी देत, त्याला ट्रॅव्हल देतात आणि आपलं 50-50 मतदान भरून बाहेर देतात. आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही. त्यांना विचारायला असं वाटतं त्याला देव धर्म करून येऊ, कारण आपला भोळा समाज आहे. याच्या पाठीमागं काय डाव आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत. त्यांना काय वाटतं देवदर्शनाला चालेल, चला देव धर्म करून येऊ. ते आल्याने बिचारे भोळे, त्यांना समजून सांगा आपलं शीत पडावं मराठ्याचं म्हणून त्याला मतदान बाहेर घेऊन चालले जत्राला जायचं नाही. मतदान झाल्यावर 5 वर्ष देव धर्म जमा घरी होत नका, हे पाळायचं. 5वा मुद्दा सांगतोय आपण आपले गाव चेक करा. बोगस मतदान सगळे बाहेर काढायचे, बोगस मतदानामध्ये ठेवायचं नाही. यांनी दुसऱ्या जिल्ह्यातली इकडे जोडली, इकडे जिल्ह्यातले तिकडे जोडली. बोगस मतदान ठेवायचं नाही. 100% मतदान मराठ्यांनी करायचं, कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे. आणि 6वं काम करायचं, जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे. जर एखाद्याने नाही ऐकलं, एखाद्याला लई कंड असतो पक्षाचा मराठ्याला, त्याच्या तिथं जावंच नाही बसा, त्याचा जावं उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याशिवाय. हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं. यावेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही. त्यांची मोकळी मजा नाही झाली का? लोक आपल्या तिसऱ्यातच निवडून आले. प्रचार नाही, काही नाही, सगळ्या लोकांनी 7वं काम करायचं, मराठ्यांनी कोणाच्या सभेला प्रचाराला जायचं नाही. बंद. मंडप मोकळे पडले पाहिजे, नुसते हलक्या वाजणारे दिसले पाहिजे, फक्त दुसरे कोणीच नाही. 4-5 नेते जसं आत्ता केलं त्यांनी तसं नाही का, ईडब्ल्यू आरक्षण दिलं. अरे हे सांगत राहतो आहे का टाईम थोडा, तुम्ही म्हणता थोडा थोडा म्हणून यांनी भोगात पडला हो. बघा ईडब्ल्यूचं यांनी एक नवीन षडयंत्र आणलं. चंद्रकांत दादा महामानव, आदिमानव नव्हते का जुने, ते हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली, हडप्पा चीनची. दादा दादा म्हणल्या मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोरीकडून फीस घेतली. चंद्रकांत दादा. परत म्हणतो मला नाव ठेवतात, मला तेरे नाम म्हणते. मी काय म्हणलं तुला तेरे नाम, मी काय म्हणून. बघा त्यांनी काय कार्यक्रम केला, पोरींना म्हणजे यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा अक्कल नाही राहिली. हे लेकर शिक्षणासाठी तरसायला लागले, मुलींना आशा वाढली. सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं, मुलींची आशा वाढली, त्यांनी फीस घ्यायला सुरुवात केली. सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला, म्हणजे हेच देणार रोष पण हेच अंगावर घेणार. यांनी दुसरं काम केलं, 10% आरक्षण ECBCचं मराठ्यांची मागणी नाही तरीही मराठ्यावर लादलं, बळच दिलं. मराठ्यांची मागणी 10% आरक्षणाचे, सोलापूरकर खरं सांगा. मग यांनी दिलं ईडब्ल्यूएस रद्द सुद्धा यांनीच केलं. आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएस रद्द केलं. मी म्हणलं ईडब्ल्यूएस रद्द करा, आता तुमच्याकडे डोके सडे का गोदी झाला तुम्ही. याच्यासाठी मी सांगत असतो, संध्याकाळी ताक पेजवू नका, दुपारा पेज जा. तुम्ही दुपारा जे प्यायचं ते संध्याकाळी पेटाय, संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा पेटाय. त्याने तुम्हाला मिळत लागणार कशात पाणी टाकावं. आता दुसरं पेय दिलंच नाही तुमचं, तेवढंच मी काय करा. तुम्हाला मिळत लागणार, तुम्ही आता धुंदीत ईडब्ल्यूएस रद्द केलं, तुम्ही सांगता आम्हाला मराठ्यांच्या पोराचं वाटलं केलं. तुम्हाला काय होतंय, तुम्ही मंत्री व्हाल, आमदार व्हाल, इथं काळज जळायला लागलेत आमचे, राखरागुळी व्हायला लागले आमच्या कुटुंबाची. तुम्हाला काय होतंय, ईडब्ल्यूएस तुम्ही रद्द केलं, ईडब्ल्यूएस मधले सगळे पोराचे अर्ज तुम्ही बाद केले, पोरांचे ग्राउंड झाले, पोरं बाहेर पडली, पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले, पोरं बाहेर पडली.
ईसीबीसीचा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही, त्याला व्हॅलिडिटीची अडचण आली. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले, त्याला 6 महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला. चारही बाजूने तुम्ही मराठ्यांचा वाटोळा करायला लागला आणि पुन्हा म्हणता मराठ्यांच्या विरोधात वातावरण कसं फिरलं. याचं कारण हे, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती, ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि कुणबीमध्ये ओबीसीचे 3 ऑप्शन खुले ठेवा. 3 पैकी कोणचं ऑप्शन घेतील, पोरं त्यांचं भविष्य घडवतील. ज्या पोरांना ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचे अर्ज रिजेक्ट करू नका. कुणबीच्या प्रमाणपत्र सुद्धा व्हॅलिडिटी द्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्या. कुणबी नोंदी शोधायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांना तातडीनं व्हॅलिडिटी सुद्धा द्या. याचे आदेश पारित करा. पैसे देऊ नका, ती चूक तुमची. त्याच्यात थोपाडीत हाना पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा. पैसे देणं चूक ही तुमची, त्याची नाही. आपले काम जबाबदारीनं करा. आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो, ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवांना, त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांना त्याला म्हणा अर्ज करायची सांगा. त्याची नोंद निघाली ती एकच खिशात नोंद घेऊन बसले. बाकीच्यांना सांगा तुमचा अर्ज करून नोंदी काढा. कारण त्या धाराशिवला 15,000 का काय नोंदी सापडल्या, 5,000 का 15,000 काय तरी, 5,000 सापडल्यात. किती सापडल्यात? 15,000. 13,000 सापडल्या आणि प्रमाणपत्र 20,000 का काय निघेल. याचा अर्थ असा होतो, आपण अर्ज केले नसावे किंवा नोंद मिळाली त्यांनी जास्त सांगितलं नाही सगळ्याला. इथून पुढे टंगड्या वाढायचे काम बंद करा. सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे, ह्या कामाला लागा. आणि शेवटची विनंती, उमेदवार लढायचे का पाडायचे हे 29 ऑगस्टला आपण ठरवू. सोलापूर जिल्ह्यातल्या गावागावातले माणसं आंतरवालीत यायचे. 1 दिवस कामं बंद, पण आंतरवालीकडे सगळ्यांनी यायचे. काय आणि सगळ्यांनी 29 तारखेला आंतरवाडीला बैठकीला यायचंय. आपण लाखाच्या संख्येनं जमलात त्याबद्दल सोलापूरकरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी शांततेचा. अगोदर महिलांना जायला रस्ता द्या.